हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज बनवला आहे मी चीज केक मस्त असा। तर तो कसा बनवला आहे म्हणजे मी ट्राय केलेला आहे पहिल्यांदाच। तर त्याच्यासाठी मी घेतला आहे 1 लिटर दूध आणि बिस्किट, पार्लेजी बिस्किट आणि अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे। पहिले तर बिस्किट आहेत ते सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि पूर्ण मी बारीक करून घेतलेले आहेत। मिक्सरमध्ये पूर्ण पावडर करून घेतली आणि त्याच्यानंतर एक डब्बा घेतला। डब्यामध्ये सगळे आहे ते पावडर टाकून घेतली, बिस्किटची पावडर। आणि त्याच्यामध्ये घी आहे ते गरम करून घेतलेलं आहे। म्हणजे घी नव्हतं तर मी बटर यूज केलेलं आहे। कोणी घी घेऊ शकतं किंवा बटर घेऊ शकतं, असं ज्याच्या त्याच्या आवडीवरती आहे। घी गरम करून वितळवलं आणि मग त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त असं मिक्स केलं, सगळं एकजीव केलं। चीज केक बनवण्यासाठी जास्त मेहनत तर नाही लागत, अर्ध्या तासामध्ये होऊन जातं सगळं सामान असेल तर पटकन होऊन जातं। फक्त ते तयार होण्यासाठी आहे तो टाइम लागतो फ्रीजमध्ये। बिस्किटचं मिश्रण आहे ते सगळं मिक्स करून असं थापून घेतलं वरून, जेणेकरून तो खालचा जो लेअर आहे तो कडक होऊन जाईल आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला 20 मिनिटसाठी। आता बनवायचे आहे आपल्याला चीज क्रीम। तर ते बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये दूध म्हणजे फाडून घ्यायचं आहे पूर्ण। तर मी लिंबू आहे तो पिळून घेतलेला आहे, जेवढा पण होता तेवढा। तर दूध काय आमचं फाटत नव्हतं, फायनली हळूहळू फाटायला लागलं होतं। आणि त्याच्यानंतर ते गाळलं आम्ही एका कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घेतलं। तर ते व्हिडिओ नाही बनवता आली त्याची मला। आणि त्याच्यानंतर फ्रेश क्रीम आहे अमूलची, ती सगळी काढून घेतली, हलवून घेतली आणि त्याच्यानंतर सगळं मिश्रण आहे फ्रेश क्रीम आणि पनीरचं ते एकजीव करून घेतलं। आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली होती आणि सगळं हे मिक्सरला मस्त बारीक करून घेतलं, म्हणजे क्रीमी टाईपमध्ये करून घेतलं। आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये होतं बिस्किटचा लेअर, तो बाहेर काढला आणि त्याच्यानंतर पूर्ण क्रीम आहे ते त्याच्यावरती लेअर लावून घेतला। आणि क्रीम थोडीशी पातळ झाली होती आमची, कारण की दूध टाकलं होतं थोडंसं नॉर्मल। तुम्ही कधी घरी चीज केक ट्राय केला आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा। मी याच्या अगोदरसुद्धा केला होता 2 वेळा, पण एकदा छान झाला होता आणि एकदा खूप पातळ झाला होता। आणि हा मी 3rd टाईम की 4th टाईम असं बनवते आहे चीज केक। आणि हे बघा आपले लेअर आहेत ते कसे 2 लेअर दिसत आहेत आणि अजून ह्याच्यावरती एक लेअर येणार आहे। तोपर्यंत हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। 2 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवले आणि तोपर्यंत बघून घ्या पुढची प्रोसेस। तर आता 2 तास झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता मी लाईट चालू करून, म्हणजे संध्याकाळ झालेली आहे। तर मी क्रीम आहे ती रेडी केलेली आहे चॉकलेटची, म्हणजे कॅडबरी होती ती, जी घरी होती तीच मी यूज केलेली आहे। त्याच्यानंतर बॅटर आहे ते बाहेर काढलं, जे आपला चीज केक रेडी झाला होता तो फ्रीजमधून बाहेर काढला आणि मग त्याच्यावरती क्रीम आहे तो सगळा क्रीमचा असा लेअर लावला होता। मला असं डिझाईन टाईपमध्ये बनवायचं होतं, त्यामुळे असे मी तारे तोडत होते क्रीमचा। आणि हे बघा अशा प्रकारे बनवलेलं आहे चीज केक आणि ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। हे मी आता 4 तासासाठी फ्रीजमध्ये आहे ते ठेवणार आहे, पूर्ण चिल्ड आणि पूर्ण तयार होईल असा कडक असा केक। आणि हे बघा रेडी झालेला आहे आपला चीज केक, जो मी दुसऱ्या दिवशी ओपन केला, कारण की रात्री माझ्या लक्षातच नव्हतं। जेवली आणि मी झोपून गेले त्यामुळे। आणि मग भावाने थोडासा एका साईडने काढला होता, मला व्हिडिओसुद्धा नाही घेता आली की कसं झालेलं आहे ते। आणि काढत होती तर कडक खालचा जो लेअर आहे ते खूप कडक झाला होता, त्यामुळे निघत पण नव्हता। तर हे बघा चीज केक आहे तो अशा प्रकारचा बनवला होता। तुम्ही कधी बनवला आहे की नाही आणि अशा प्रकारे तुमचासुद्धा चीज केक कसा झाला होता ते मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जमला आहे की नाही आणि मला जमला आहे की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा।